आपण पाहत आहात SP इंडिया न्यूज. मी प्रतिनिधी रजनी. आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे. दिवाळी घराघरात तर पॅन्थर मनात मनात उपक्रमाला सुरुवात. गोरगरिबांना दिवाळी साहित्याचे वाटप. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी केली जाते, पण ग्रामीण भागातील काही लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं त्यांना सणवार साजरे करता येत नाही. हे ओळखून दलित पॅन्थर संघटनेने दिवाळीच्या अगोदर अनेक गावामध्ये दिवाळी घराघरात तर पॅन्थर मनात मनात या उपक्रमाद्वारे गोरगरीब कुटुंबातील लोकांना दिवाळी सणासाठी लागणारे फराळाचे साहित्य भेट दिले. यावेळी केंद्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या वतीने क्रांतीसूर्य लहुजी वसंत साळवे यांच्या 226व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट तालुक्यामध्ये अनेक गावातील प्रत्येक गरजू कुटुंबांना दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूचे किट व रेशन देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश युवक संघटक बंडू दशरथ गवळी, रविराज गायकवाड, दत्ताभाऊ कांबळे, लालचंद नडगम, महेश नडगम व तालुका अक्कलकोट शहर अध्यक्ष मांतश देबडे, लक्ष्मीकांत बनसोडे, धनराज देबडे, लक्ष्मण बनसोडे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. अनेक गावच्या गावकऱ्यांनी या उपक्रमांचे जोरदार स्वागत केले. दिवाळीच्या सणासाठी जे किट देण्यात आले आहे, यामधील साहित्य शेंगदाणे, मैदा, रवा, बेसन, डाळ, डालडा, साखर, मीठ, तेल, चिवडा, चकली, साबण, उटणे, मुरमुरे, हळद, मनुके आदी साहित्य वाटप करण्यात आले. सणासुदीला प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरात चूल पेटावी हाच पॅन्थरचा प्रयत्न व उद्देश आहे, असे यावेळी यशवंतभाऊ नडगम यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातल्या गावांसाठी, आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी, आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी कृषी मंत्री परत एकदा सांगतो विश्वजित कदम आहे, समाज कल्याण मंत्री विश्वजित कदम आहे. तो त्याचा वडील माझे एकदम म्हणजे मला मुलासारखा समजतोय, तर तो माझ्या भावासारखा आहे. माझ्याकडनं कुठल्याही मंत्र्याचं काम 0 मिनिटात होते. फक्त तुम्ही तुमच्या काय गोष्टी असतील माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला पुण्याला नाही यावं म्हणून हा माझा उभा राहिला. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. हा वयाने जरी लहान असला तरी हा यांनी माझ्याशी भरपूर म्हणजे जवळीक नातं आहे. माझी भावाचा मुलगा असला तरी आम्ही दोघं एकत्र जेवतो, एकत्र फिरतो. तर एक अक्कलकोटला एक चांगलं मोठं ऑफिस घेतलेलं आहे. सगळं काम कंप्लीट झालं आहे. त्याचं आपण एक ओपनिंग एक चांगल्या कुठल्या तरी दिवशी आपण ओपनिंग करू. हे ऑफिस फक्त एवढ्यासाठी खोलणार आहे की आपल्या तळागाळाच्या गरीब जनतेसाठी तुम्हाला जर कोणी काय मदत नसेल करत, डायरेक्ट ऑफिसपर्यंत या. तिथून आलेला सगळं भाड्यापासून जाईपर्यंत गाडी खर्चापर्यंत मी देईन. फक्त तुमच्या अडीअडचण तिथपर्यंत द्या. 8 दिवसात जर अडीअडचण नाही झाल्या तर आयुष्यात माझ्या पॅन्थरचा बोर्ड बी ठेवू नका. माझ्या कोणालाही भेटू नका. मी कुठेही असो, आता मोबाईल हे साधन खूप चांगलं आलेलं आहे. का तर आपण कुठेही असो, आपल्या एका मेसेजवर एका फोनवरती सगळ्या गोष्टी कळतात. माझा नंबर घ्या, मला फोन केला नाही उचलला, मेसेज टाका किंवा व्हॉट्सअप करा की अशा अडचणी भाऊ आमच्या गावात आहे, आम्ही पुढे येऊ शकत नाही, पण ती अडचण पण आमची दूर. तुम्ही पुढे कुणीच येऊ नका, तुमच्या नावाचं कुठं काय उल्लेखच होणार नाही, पण ती अडचण दूर होणार. ते जो काय त्रास असेल तो नष्ट होणार. हा, जी काय मदत लागेल ती पण गपचूप पोचली जाईल, त्याची पण काळजी करू नका. आज दिवाळी निमित्त आलो. मी काय भाषण कधी करत नाही, मला भाषण जमतही नाही. मी आलो भेटायला. आज दिवाळी आनंदात जावी. माझ्या गरीब कार्यकर्त्यापासून एक आनंदाची एक भेट आहे, तेवढी स्वीकारावी. तुम्ही पण दिवाळी करा, आम्हाला दिवाळी करा. 2 मिनिटांमध्येच आपलं या ठिकाणी घोसळगाव, किरणाळी, बुरेकवटे, वागदरी, बोरगाव, देशमुख आणि अक्कलकोट व तालुक्यातील इतर अनेक गावात हे रेशनचे किट देण्यात आले आहे.